नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MA द्वितीय वर्षाच्या अभ्यास पत्रिका क्रमांक 7 नेमलेल्या मध्ययुगीन साहित्यकृतींचा अभ्यास यात आपण हरिपाठाचे अभंग बघत होतो. मागच्या व्याख्यानामध्ये आपण संत वारकरी संप्रदायाची संत परंपरा, वारकरी संप्रदायाचे स्वरूप याविषयी थोडक्यात पाहिलं आणि हरिपाठाच्या काही अभंगांविषयी माहिती करून घेतली. आजच्या व्याख्यानामध्ये आपण संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाबद्दल थोडक्यात परिचय करून घेऊन त्यानंतर पुढील काही अभंग बघणार आहोत. संतांची समकालीन चरित्र उपलब्ध नाहीत. आज जी संत चरित्र आपल्याला परिचित आहेत ती उत्तर काळात म्हणजे 17व्या-18व्या शतकात लिहिली गेलेली चरित्रे आणि मौखिक परंपरेने चालत आलेल्या आख्यायिका यांची मिळून बनलेली आहेत. म्हणून काहीशी ती आपल्याला आत्ताच्या काळाशी साधर्म्य ठेवणारी वाटत नाहीत. चमत्कृती, चमत्कार अशा गोष्टी आपल्याला त्याच्यात दिसून येतात. मात्र आपण ह्या सर्व गोष्टींकडे वाङ्मय आणि वाङ्मयाचा अभ्यास म्हणून, मराठीचे अभ्यासक म्हणून त्याच्याकडे पाहणार आहोत. ज्ञानेश्वर चरित्राबद्दलही संशोधकांचे अनेक वाद आहेत. ते दूर ठेवून त्यांच्या जीवनाचा आपण थोडक्यात हा परिचय करून घेऊ. सर्वसामान्य माणसांसारखे लौकिक जीवन ज्ञानेश्वरांच्या वाट्याला आलेलं नाही. इसवी सन 1275 मध्ये त्यांचा जन्म झाल्याचं सांगतात. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे आपेगावचे एक धर्मश्रद्ध गृहस्थ. आळंदीला राहणाऱ्या सिद्धोपंत नावाच्या गृहस्थांची मुलगी रुक्मिणीबाई ही त्यांची पत्नी. विठ्ठलपंताचा ओढा अध्यात्माकडे होता. संसारी जीवन त्यांनी स्वीकारले, परंतु त्यांचे मन संसारात रमेना. त्यांनी एक दिवस काशीला जाऊन संन्यास दीक्षा घेतली. पुढे योगायोगाने त्यांचे गुरु रामानंद यांना त्यांच्या आळंदी येथील मुक्कामात विठ्ठलपंतांच्या पत्नी रुक्मिणीबाई भेटल्या. विठ्ठलपंत गृहस्थाश्रमी असल्याची गोष्ट त्यांना समजली. त्यांनी विठ्ठलपंतांना पुन्हा संसारी आयुष्य स्वीकारण्यास सांगितले. संन्यास घेतलेल्या माणसाने पुन्हा संसारी होणे आळंदीच्या धर्मपंडितांना मान्य नव्हते. त्यांनी विठ्ठलपंतांना वाळीत टाकले. विठ्ठलपंतांना 4 मुले झाली. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता अशी ही 4 मुलं. ही मुलं मात्र आळंदीच्या समाजापासून दूर झोपडीत वाढू लागली. आपल्या मुलांना सामाजिक जीवनात प्रवेश मिळावा अशी तळमळ विठ्ठलपंतांना लागली. परंतु संन्याशाची मुले म्हणून लोक त्यांना लौकिक व्यवहारात स्वीकारण्यास तयार नव्हते. अखेरीस विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी त्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं. तरीही या 4 मुलांना समाजाने स्वीकारावे की नाही याचा निर्णय धार्मिक नेत्यांना घेता येईना. पैठण हे त्या काळी सनातन धर्माचे मोठे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. येथे शास्त्र जाणणारे अनेक विद्वान पंडित राहत होते. वादविवाद आणि धर्मचर्चा तेथे चालत असत. शास्त्रासंबंधींच्या अनेक प्रश्नांचा निर्णय तेथे होत असे. आळंदीच्या शास्त्री पंडितांनी विठ्ठलपंतांच्या 4ही मुलांना पैठण येथे बोलवले. पैठणला या प्रश्नाचा निवाडा करण्यासाठी मोठी धर्मसभा झाली. त्या सभेत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानाचं दर्शन घडवलं. त्यांचे वडील भाऊ निवृत्तीनाथ यांना गहिनीनाथाकडून नाथपंथाची दीक्षा मिळाली होती. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांनाही धर्माचा आणि तत्वज्ञानाचा परिचय करून दिला असणार. ज्ञानेश्वर स्वतः अतिशय प्रतिभावंत आणि जीवनाची मोठी समज असणारे होते. पैठणच्या धर्मसभेत पंडितांना या गोष्टीचा प्रत्यय आला. पैठणच्या त्या धर्मसभेने ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे शुद्ध आहेत, ती दोषी नाहीत अशा प्रकारचा निर्णय दिला. त्यानंतर ही भावंडे प्रवास करीत निघाली. नेवासे येथे मोहिनी राजाचे मंदिर आहे. त्या ठिकाणी मुक्काम असताना निवृत्तीनाथांच्या आग्रहावरून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर 9000 ओव्यांचे भाष्य केले. श्रोत्यांसमोर वाचन करीत या ग्रंथाची रचना झाली. ज्ञानेश्वर सांगत असता सच्चिदानंद बाबा या भाविक भक्ताने ज्ञानेश्वरी लिहून घेतली. त्यानंतर आळंदी, आपेगाव, पंढरपूर असे मुक्काम या भावंडांनी केले. पंढरपूरला ज्ञानेश्वराने नामदेवांची भेट झाली. विठ्ठल भक्तांना एकत्र आणून ज्ञानेश्वरांनी भागवत संप्रदाय निर्माण केला. त्यांनी नामदेव आणि इतर काही संत यांच्यासह तीर्थयात्रा केल्या असे सांगितले जाते. चांगदेव हा प्रसिद्ध योगी पुरुष ज्ञानेश्वरांचा शिष्य बनला. भक्तिमार्गी भागवत संप्रदायाच्या दृष्टीने ही फार महत्वाची गोष्ट ठरली. चांगदेव 65 हा तत्वबोधक काव्याचा रचनाही याच निमित्ताने झाली. ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली. त्यांच्या पाठोपाठ सोपानदेव, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ या त्यांच्या भावंडांनी क्रमाने समाधी घेतली. ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण जीवनाचा आणि त्यांनी स्वीकारलेल्या संजीवन समाधीचा परिणाम भागवत धर्मी संत मंडळावर दीर्घकाळ झाला.
आपल्या सर्वांच्या दृष्टीने, अभ्यासकांच्या दृष्टीने ज्ञानेश्वरांचं चरित्र आख्यायिकांनी भरलेलं, संदिग्ध आणि वादग्रस्त असलं तरी या चरित्राचा लोकमनावरील प्रभाव गेली 7 शतके फार मोठ्या प्रमाणावर राहिला आहे. वैयक्तिक आयुष्यामधील हालापेष्टा, दारिद्र्य, उपेक्षा आणि समाजाने केलेला छळ यांची यात किंचितही छायाही ज्ञानेश्वरांच्या लेखनावर नाही. उलट समाजाच्या उन्नतीची तळमळ, करुणा आणि प्रेम याचे दर्शन मात्र सतत तेथे घडते. अल्पवयात ज्ञानेश्वरांनी दाखवलेली जीवनाविषयीची समज, त्यांनी निर्माण केलेले वाङ्मय आणि त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात केलेले कार्य यामुळे ज्ञानेश्वरांचे जीवन आणि साहित्य मराठी संस्कृतीच्या आणि वाङ्मयाच्या अभ्यासकांना आजही अभ्यासावे असं वाटतं. सामान्य मराठी माणसे आणि वारकरी संप्रदायातील माणसे यांच्या लेखी ज्ञानेश्वरांना त्याचमुळे देवाचं स्थान मिळाले असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानेश्वरांची साहित्य संपदा बघायला गेलं तर ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी असे अनेक स्फुट अभंग रचले आहेत. प्राचीन मराठी भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास करताना ज्ञानेश्वरांच्या साहित्याचा अभ्यास हा अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचा आहे. आणि आपण देखील MA द्वितीय वर्षाच्या या विषयामध्ये आपण मध्ययुगीन या वाङ्मय प्रवाहांचा अभ्यास करताना ज्ञानेश्वरांचे हरिपाठाचे अभंग असतील, त्यानंतर आपण रघुनाथ पंडित यांचं दमयंती स्वयंवर असेल किंवा स्मृतिस्थळ असेल, याचा अभ्यास आपण याच अंगाने करणार आहोत की 700-800 वर्षापूर्वी मराठी भाषेचं जे स्थित्यंतर झालं, मराठी भाषा जी बदलत गेली किंवा मराठी भाषेमध्ये ज्या सांस्कृतिक वैभवाची भर पडत गेली ती नेमकी कशी होती, कुठल्या विषयाच्या संदर्भात ते होतं, कुठल्या विषयाच्या संदर्भात ते लिहिलं गेलं हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. हरिपाठाकडे बघताना आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येते की आपल्याला तिथे नामाचं महत्त्व सांगितलेलं गेलंय. हरीच्या नामाचं महत्त्व ज्ञानेश्वरांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. ते सांगत असताना त्या नामानेच आपली कितीतरी पापे दूर होतात ह्या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यात सांगितल्या गेल्या, ज्या आपण खरं विचार केला तर आपल्याला त्या विज्ञानवादी असल्यामुळे थोड्याशा पचण्यास जड आहेत. मात्र त्याच्याकडे आपण वाङ्मयाचा अभ्यास, संस्कृतीचा अभ्यास आणि अध्यात्माचं समाजावर असणारं प्राबल्य आणि मराठी माणसामध्ये रुजलेले हे सगळे विचार या अंगाने आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. त्या दृष्टीने आपल्याला त्या वाङ्मय प्रकारांकडे बघायचं आहे. आज आपण हरिपाठामधला 11वा जो अभंग आहे, नाम महिमा वेदांना अगम्य, हा अभंग आणि त्या अभंगाचा भावार्थाचं विवरण हे बघूयात. हरी उच्चार आणि अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे, तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चार आणि मंत्र हा अगाधा, पळे भूतबाधा भिणी याचे, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. या अभंगाचा भावार्थ असा आहे, हरी नामाच्या उच्चाराने अनंत पापांचे ढीग क्षणभरात लयाला जातात. ज्याप्रमाणे वाळलेले गवत आगीला मिळताच आगरूप होऊन जाते, तसे हरिनामाच्या जपाने पापाचे भस्म होऊन साधक हरिरूप होतो. हरिनामाचा उच्चार हा एवढा प्रभावी मंत्र आहे की याच्या भयाने भूतबाधा नाहीशी होते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा हरी एवढा सामर्थ्यवान आहे की त्याचे सामर्थ्य व स्वरूप उपनिषदांनाही न कळण्यासारखे आहे. जिथे भक्ती आहे तिथे भक्तीची शक्ती आहे असं ज्ञानदेवांना कदाचित यातून सांगायचं असेल. हरीवर असणारा दृढ विश्वास त्यांना यातून सांगायचा आहे, सामर्थ्य सांगायचं आहे. आणि ज्या हरीची मी भक्ती करतो तो हरी माझ्यासाठी सर्व काही आहे असं सांगण्याचा हेतू या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये येतो. त्या अभंगाचं जे विवरण आहे ते आपण बघूया. भगवंताच्या नामाचा महिमा अगाध आहे, कारण नाम व नामी एकरूप असल्यामुळे भगवंत जसे षड्गुणेश्वर्य संपन्न आहेत तसेच त्यांचे नामही आहे. कित्येक ठिकाणी तर भक्तांनी भगवंताहून त्यांचे नाम अधिक श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. राम या केवळ नावाने पाषाण समुद्रावर तरल्याचे रामायणात वर्णन आहे. कविवर्य मोरोपंत केकावलीत म्हणतात, तुम्हा समची हे गुणे अनु उने नसे नाम हा, दिसे अधिकही तसा गुण तुला असे नाम हा, सदैव भलत्यासही सुलभ आणखी गायका. याचा अर्थ असा आहे, हे जगन्नायका तुमचे नाम तुमच्यासारखेच श्रेष्ठ आहे
त्यात तुमच्याहून जराही उणेपणा नाही. उलट त्यात हा अधिक गुण आहे की ते कोणाही भक्ता अभक्ताला सहज घेता येण्यासारखे आहे. कविवर्य वामन पंडितही नामसुधेत म्हणतात, न कळता पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे. अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. याचा अर्थ असा आहे की विस्तवावर चुकून पाय पडला तरी भाजल्याशिवाय राहत नाही, तसे भगवंताचे नाव कोणत्याही निमित्ताने घेतले तरी ते सर्व पापे नाहीसे करते. म्हणूनच माऊली देखील म्हणतात, हरिनामाच्या उच्चाराने अनंत पापराशी तात्काळ नाहीशा होतात. गवताची जेव्हा अग्नीशी भेट होते तेव्हा त्या गवताचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही, तर त्याचाच अग्नी होतो आणि हे क्षणार्धात होते. त्याचप्रमाणे निष्ठेने नाम घेणाऱ्या साधकाचे स्वतंत्र अस्तित्व नाहीसे होऊन एका क्षणात तो हरिरूप होतो. तो स्वतः तर हरिरूप होतोच, पण सर्व विश्वही त्याच्या दृष्टीने हरिरूप होते. भक्त शिरोमणी प्रल्हादाला भगवान सर्वत्र दिसत, म्हणून हिरण्यकश्यपूने जेव्हा भगवान सर्वत्र आहेत तर या खांबात का दिसत नाही असे प्रल्हादाला विचारून जोराने खांबावर ठोसा मारला. तत्क्षणीच त्या खांबातून प्रचंड गर्जना करीत नृसिंह रूपात भगवान प्रकट झाले. प्रल्हादाच्या भक्तीचा हा प्रभाव होता. अखंड नामस्मरणाने वासनाक्षय होऊन साधकाची देहबुद्धी विराम पावते व तो भगवद्रूप होतो. ज्ञानाने देहादी नामरूपे सोडून जीवात्म्याचे निर्गुण ब्रह्माशी ऐक्य होते, तर भक्तीने भक्त देहादी नामरूपासह सच्चिदानंद भगवत स्वरूप होतो. नामाने ही किमया घडते असे माऊली सांगतात. श्रीहरीचे नाम हा एक अतिशय सामर्थ्य संपन्न मंत्र आहे. या मंत्राच्या भयाने सर्व बाधा नाहीशा होतात. भूतबाधा या शब्दाचे 3 अर्थ होतात. एक, नेहमीची पिशाच बाधा हा अर्थ. भागवतात पिशाचिदिकांना विष्णोर नाम ग्रहण भिरव असे म्हटले आहे. पिशाच्यादिक भगवन श्रवणाने पळून जातात. दुसरा अर्थ, पंचभूतात्मक जे विश्व, त्या विश्वात होणाऱ्या आधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक स्वरूपाच्या बाधा म्हणजे पीडा, या पीडांचा नाशही श्रीहरी नामस्मरणाने होतो. आणि तिसरा महत्वाचा अर्थ म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती. आपल्याला जी दुःखे भोगावी लागतात ती स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर व कारण शरीर यांच्यामुळे. ही शरीरे हे पंचमहाभूतांचे कार्य असल्यामुळे या शरीरांमुळे होणाऱ्या पीडेलाही भूतबाधा म्हणतात. वासना आहेत तोपर्यंत पापपुण्य आहेत आणि पापपुण्यांचा परिणाम म्हणून ही शरीरे जीवाला धारण करावी लागतात. पण श्रीहरींच्या नामस्मरणाने सर्व पापपुण्य नाहीशी झाली की पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अर्थात या शरीरांपासून जीवात्मा कायम मुक्त होऊन भगवत स्वरूप होतो. कविवर्य मोरोपंत मंत्र भागवतात म्हणतात, भगवन्ना मोचारे सकलही पापे सवासने जळती, मळती न नामधारक पळती यमदूत विघ्नही टळती. नामस्मरणाने अखंड भगवत प्रेम प्राप्त झाल्यानंतर भक्तांना प्रारब्ध भोगही त्यांना सुख दुःखे देऊ शकत नाही. तुकाराम महाराजांनी असाच निर्वाळा दिला आहे. तुका म्हणे नोहे बाधा आणिक कदा भूतांची. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझा श्रीहरी असा समर्थ आहे, त्याची स्वरूप निश्चिती परिस्थिती अशी अतर्क्य आहे की तिचे वेदांनाही वर्णन करता येत नाही. या नाम महात्म्याचं वर्णन करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, तत्वमस्य दिवाक्यम उपदेशू नामाचा अर्धांशू नाही तेथे. तत्वमसी इत्यादी महावाक्यांच्या विचाराने प्राप्त होणारी स्थिती नामस्मरणाने प्राप्त होणाऱ्या स्थितीच्या अर्ध्या अंशाने सुद्धा नाही असा त्याचा अर्थ. उपनिषदांनी जीव ब्रह्माचे ऐक्य पटवण्याकरता तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म अशी 4 महावाक्य सांगितली आहे. ज्ञानमार्गात आत्मज्ञानासाठी या महावाक्यांचा उपदेश केला जातो, परंतु हा उपदेश अव्यक्त विषयक असल्याने यामध्ये क्लेश अधिक आहेत. पण श्रीहरीच्या नामाचे अभेद्य कवच घातले असता क्लेश मुळीच होत नाहीत आणि निर्गुण ब्रह्मप्राप्ती सहजासहजी होते, असा या 11व्या अभंगाचा मूळ सारांश आहे. नामाचं महत्त्व आहे, हरिनामाचं प्रेम यातून आपल्याला दिसतं आहे. वाङ्मयाच्या अभ्यासाच्या दृष्टीने आपण त्याच्या अर्थाकडे बघायचं आहे. त्याचा अर्थ काय आहे, तो जरी आपल्याला अत्यंत आध्यात्मिक स्वरूपाचा वाटत असला तरी अर्थ वाङ्मय त्या प्रत्येक अभंगाचं भावार्थ आणि विवरण या दृष्टीने आपण त्याकडून बघणार आहोत. आत्ताच्या अभंगात आपण श्रीहरींच्या हरीच्या नामाचं महत्त्व, ते नाव जर आपल्या मुखात आलं
तर आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो याचं महत्त्व ज्ञानदेवांनी सांगितलेलं आपण पाहिलं. यानंतरच्या हरिपाठाच्या अभंगामध्ये भावाचं तुमच्या मनामध्ये असणारा भाव किती महत्त्वाचा आहे याचं महत्त्व सांगणारा हा अभंग आहे. भावबळाने श्रीहरीची प्राप्ती 12वा हा अभंग आहे. त्या अभंग आपण बघणार आहोत. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायांची उपाधी करी सिजना. भावबळे आकळे येरविन नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. याचा भावार्थ असा आहे की अंतःकरणात भगवत प्रेम नसेल तर तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, नेमधर्म इत्यादी साधनांनी भगवंतांची प्राप्तिरूप सिद्धी मिळत नाही. हे माणसा, हे तुझे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. हातावर ठेवलेला आवळा जसा स्पष्ट दिसावा तसा भावबळाने भगवंत स्पष्ट दिसू लागतो, कळू लागतो. त्याखेरीज अन्य कशाने कळत नाही. जमिनीवर पडलेला पाऱ्याचा कण उचलून घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो उचलून घेता येत नाही. त्याप्रमाणे शुद्ध भावा वाचून केलेल्या साधनांनी भगवंतांचे आकलन होत नाही. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, श्री निवृत्तीनाथ हे मायागुण रहित असून त्यांनी या निर्गुण ज्ञानाचे संपूर्ण रहस्य माझ्या हाती सोपवले. त्यामुळे भगवत स्वरूपाचे मला आकलन झाले. यात भावाचं किती महत्त्व आहे ते सांगणारा हा अभंग आहे. त्याचं विवरण आपण बघूया. तीर्थयात्रा करणे, अनेक प्रकारची व्रते उपासना करणे, प्रातस्नान, विशिष्ट वस्तू खाणे किंवा सोडणे यासारखे नियम करणे ही सर्व वेगवेगळ्या शास्त्रांनी ईश्वर प्राप्तीची साधने म्हणून सांगितली आहेत. परंतु अंतःकरणात जोपर्यंत भगवंताविषयी निस्सीम प्रेम नसेल तोपर्यंत यंत्रवत केलेल्या अशा प्रकारच्या साधनांचा काहीही उपयोग होणार नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात ही कर्मे कशी करावीत याविषयी स्पष्ट दिग्दर्शन केले आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, अर्जुना, तू जी जी कामे करशील, जे जे भोग भोगशील, नाना यज्ञयाग करशील, सत्पात्री दान देशील, सेवकांना वेतन देशील, नाना प्रकारची तपादी व्रते साधने करशील, त्या सर्व क्रिया ज्या रीतीने जशा होतील तशा माझ्या प्रित्यर्थ माझे ध्यान ठेवून करीत जा. पण मनात मी अमुक केले अशी कर्तृत्वाभिमानाची जराही आठवण येणार नाही अशा रीतीने स्वच्छ धुवून ती कर्मे मला अर्पण कर. व्यवहारात आपण पाहतोच की प्रत्येक कर्माच्या मागे मी केले हे असतेच. मी अमुक तीर्थयात्रा केल्या, इतक्या देणग्या दिल्या, इतके नोकर चाकर मी पोचतो, मी असं करतो, मी तसं करतो इत्यादी स्वरूपाची वाक्य आपण हरगडी ऐकतो, बोलतो. ज्याला संसार चक्रात जन्मोजन्म राहायचे असेल त्याला हा भाव ठीक आहे. पण ज्याला भगवंतापाशी जायचे आहे त्याने माऊलींचे म्हणणे ध्यानात घेऊन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कर्तृत्व भोक्तृत्व हीच जीवाची उपाधी आहे. तीर्थयात्रादी साधनात हा कर्तृत्व भाव सोडून देता आला आणि सर्व काही भगवत प्रित्यर्थ त्यांच्या आज्ञेनेच आहे हा भाव ठेवता आला तरच परमार्थात त्याचा उपयोग होतो. कर्तृत्व नसेल तर भोक्तृत्वही नाही आणि भोक्तृत्व नसेल तर पुनर्जन्म नाही. संसार सागरातून पार होण्याची ही युक्ती आहे. श्रीहरीची प्राप्ती कर्माचे फळ नव्हे, कारण कर्म नाशिवंत असल्याने त्याचे फळही नाशवंत असते आणि भगवंत तर नित्य आहेत म्हणून त्यांच्या प्राप्तीचे साधनही नित्यच असले पाहिजे. भगवंता वाचून दुसरी नित्य वस्तूच नसल्याने त्यांच्या प्राप्तीचे साधन स्वतः तेच अर्थात त्यांचेच सगुण नामरूप आहे हा भाव मनात ठेवून त्याच्या बळानेच म्हणजे दृढ विश्वासानेच नामस्मरण केल्यास हातातील आवळा जितक्या स्पष्टपणे आपल्याला कळतो तितक्याच स्पष्टपणे भगवंत आपल्याला कळू लागतात. दृढ श्रद्धेने मन निशंक होते व निस्सीम प्रेमाने केलेल्या नामस्मरणाने चित्त भगवदाकार होते. याविषयी तुकाराम महाराज देखील असं म्हणतात, कळे न कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. तो या दाखविल वाटा, जया पाहिजे त्या नीटा, कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा. तुका म्हणे मोल, न लगे द्यावे वेचा बोल, विठ्ठल विठ्ठल
ऐसा छंद मनासी. वास्तविक पाहता आवळ्याची उपमाही अपुरीच आहे. कारण अंतःकरणाला आवळ्याचे ज्ञान होते खरे, पण अंतःकरणाहून आवळा वेगळाच राहतो. आणि भगवंताने चित्ताला जेव्हा ज्ञान होते तेव्हा चित्तच भगवत स्वरूप होते. इतक्या प्रत्यक्षपणे भगवंताचे ज्ञान होते. जमिनीवर पडलेला पारा उचलायला गेलो तर तो उचलता येतच नाही. उलट त्याचे बारीक बारीक कण विखरून जातात. म्हणजेच हे सारे प्रयत्न व्यर्थ होतात. तसेच तीर्थयात्रा, व्रतवैकल्यादी साधनांसाठी खूप कष्ट करावे लागतात. पण तेथे भगवत प्रेम नसेल तर हे सर्व व्यर्थ ठरते. अनेक जण तर ही साधने सकाम भावनेनेच करतात. काहींनी निष्कामपणे केली तरी त्यामुळे चित्तशुद्धी होते, पण भगवत प्राप्ती होत नाही. भक्ती हा एकच भगवत प्राप्तीचा मार्ग आहे. भक्तीत अहंकाराला मुळीच स्थान नाही. जेथे अहंकार उत्पन्न होतो तेथे भगवंत राहत नाही. रासलीलेच्या प्रसंगी गोपींना अहंकार उत्पन्न झाला तेव्हा ते तात्काळ अंतर्धान पावले. जेव्हा अहंकार वितळला तेव्हा ते पुन्हा प्रकट झाले. इतर साधनात साधन वेगळे, साध्य वेगळे असते, पण नामस्मरणाच्या साधनात साधन व साध्य एकच श्रीहरी आहे. बीजे आणि फळं हरीचे नाम, असे श्री तुकाराम महाराज म्हणतात ते याच अर्थाने. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, माझे सद्गुरू निवृत्तीनाथ निर्गुण म्हणजे माया गुणांनी रहित असून त्यांनी सगुण साकार रूपातच स्वतःची गुणातीत स्वरूप स्थिती संपूर्णपणे मला प्राप्त करून दिली आहेत. सद्गुरू हे सत्शिष्याला आपणासारखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणजे ते सत्शिष्याला तात्काळ स्वरूपाची अर्थात परब्रह्म स्वरूपाची स्थिती प्राप्त करून देतात. अशी परमानंदाची स्थिती श्री निवृत्तीनाथांनी आपल्याला प्राप्त करून दिली असे सांगून या अभंगामध्ये श्री संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. हरिपाठामध्ये 21वा अभंग हरिनाम सार या नावाने आहे. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. राम कृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवी सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. याचा भावार्थ असा होतो, हरिनामाच्या उच्चाराला काळ वेळ लागत नाही, शिवाय ते उच्चारणारे व ऐकणारे दोघेही तरुण जातात. रामकृष्ण हे नाम सर्व दोष नाहीसे करणारे आहे. अज्ञानी जीवांना तरुण जायला हरिनाम हाच एक उपाय आहे. हरिनाम हेच जिभेचे सार्थक आहे. ज्याच्या जिभेला हरिनामाची गोडी लागली त्याच्या भाग्याला कोणाची उपमा देणार. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्या हरिनाम स्मरणाने पूर्वजांना वैकुंठ सोपा झाला त्याचेच आम्ही यथासांग आचरण केले आहे. त्याच्या विवरणात बघताना आपल्याला अनेक गोष्टीचा अभ्यास करता येतो. इतर धर्मकर्मे कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी करावीत आणि कशी करावीत याविषयी शास्त्रात नियम सांगितले आहेत. पण नामस्मरणाला स्थळकाळाचे कोणतेही बंधन नाही. याउलट असेही सांगितले आहे, अहो येता जाता, उठता बसता, काम करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळिता, घरीदारी शय्येवरी, रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. नामानेच अपवित्र देशकाल पवित्र होतात व अधर्मही धर्मरूप होतो. अशौच ते बाधी अनिक अक्षरा, नामनिदसुरा घेतात रे. हरिनामा वाचून अन्य मंत्रांचा जप करायचा असल्यास स्नानादिकांनी शुद्ध होणे आवश्यक आहे, नाहीतर त्या मंत्र जपाचे परिणाम उलट होतात. उदाहरणार्थ, गायत्री मंत्र अशुद्ध, अयोग्य वेळी व अयोग्य ठिकाणी जपल्यास जपणाऱ्याला वेळ लागते. हरिनामाचे तसे नाही, ते कोठेही केव्हाही घेतले तरी चालते. अर्थात हे लोकतंत्रात असं म्हटलं गेलेलं आहे. मात्र हरिनामाचं महत्त्व सांगताना ज्ञानदेव सांगतात की हरिनामाचं मात्र तसं नाही. धर्मकर्मे ज्ञान योग ही ईश्वर प्राप्तीचे साधने कर्त्यालाच तारतात, पण हरिनामाचा मोठ्याने उच्चार केल्यास ते ऐकणाराही तरुण जातो. पशुपक्षी किंवा वृक्ष पाषाणांना नामाचा उच्चार करता येत नाही, पण त्यांना ऐकता येते. नामश्रवणाने त्यांच्या तमोगुणांचा नाश होऊन त्यांच्यात सत्वगुणांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे परमार्थ मार्गाकडे जाणे शक्य होते. एका पोपटाला हरिनाम शिकवता शिकवता गणिका आणि पोपट दोघेही उद्धरून गेले. श्री संत बहिणाबाईंच्या संगतीतील एक वासरू कीर्तन व नामश्रवण ऐकून तरुण गेले, अशी पुराणात उदाहरणं आहेत. म्हणून जपतो हरिनामानी स्थाने शतका गुणाधिक,
आत्मानच्च पुनातुश्च जर्पण श्रोतॄन पुनतिश्च. एका जागी बसून हळू नामजप करणाऱ्यापेक्षा मोठ्याने नामजप करणारा शतपट चांगला, कारण तो स्वतःबरोबरच ऐकणाऱ्यालाही पवित्र करतो. श्री चैतन्य चरित्रामृतात म्हटले आहे की पशु पक्षी कीट आदी बोलिते ना पारे, शुनी लेई हरिनामतारा सब तारे. अतएव उच्च करी कीर्तन करिले, शतगुण फलहय सर्व शास्त्रे बोले. पशु पक्षी कीटक आदींना नामाचा उच्चार करता येत नाही, पण ते हरिनाम ऐकतात आणि तरून जातात. म्हणूनच मोठ्याने कीर्तन करा, त्या योगे शतपट फळ अधिक मिळेल असे सर्व शास्त्रे सांगतात. आपल्या वाणीचे सारभूत आद्य कर्तव्य हरिनाम घेणे हेच आहे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, अलभ्य तो लाभ होईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. म्हणून हरिनामाचे महात्म्य कळो वा न कळो नामस्मरण करीत राहावे. ज्यांनी आपल्या जिभेला हरिनामाचा छंद जडविला त्यांच्या भाग्याचे वर्णन कोणती उपमा देऊन करता येईल बरे. अशा हरिनामाच्या प्रेमाने पुढे भक्ती प्रेम सुख प्राप्त होते की जे अत्यंत दुर्मिळ आहे. श्री तुकाराम महाराज देखील असं म्हणतात, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. अशा भक्ती सुखाने रंगून जाऊन जो श्रीहरी स्वरूप झाला त्याला कशाची उपमा देता येणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणतात, माझ्या ठिकाणी हरिपाठ सांग झाला म्हणजे श्रीहरीच्या प्राप्तीकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागते ती सर्व हरिप्राप्तीची अंगभूत सामग्री एका भगवन नामानेच पूर्ण होऊन मला भगवत प्राप्ती झाली. कर्म मार्ग, योग मार्ग आणि ज्ञान मार्ग यांचे अनुष्ठान यथासांग व्हायचे असल्यास दुसऱ्या साधन सामग्रीची आवश्यकता लागते, तशी नामस्मरणाला लागत नाही. हरिनाम स्मरणास प्रवृत्त झाल्यापासून एका हरिनामानेच सर्व साधनांची पूर्ती होते. हरिनाम हे प्रथम साधन असून शेवटी साध्यही तेच होते. म्हणूनच बीज आणि फळ हरीचे नाम असे म्हटले आहे. हरिनाम स्वयंपूर्ण सर्व साधनरूप आहे. हे सांग नाम उच्चारणारा तर पूर्ण होतोच, पण त्याच्या पूर्वजांनाही वैकुंठ प्राप्ती होते. श्रीहरीच्या नामाचे महात्म्य एवढे आहे की नामधारक ज्या कुळात जन्मतो त्या नामधारकाचा पूर्वज होण्याचे भाग्य ज्याला लाभले त्याला स्वतः काही साधन न करता वैकुंठ मार्ग सुलभ होतो. अशी ही 3 अभंग, ह्या 3 अभंगाचा भावार्थ, 3 अभंगांचं विवरण, त्या अभंगांमध्ये ज्ञानदेवांना काय सांगायचं आहे, हरिपाठाचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवताना त्यातून ते आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. मग भावाचं महत्त्व असेल, हरिनामाचं महत्त्व असेल, हरिनाम सतत घेण्याचं महत्त्व असेल, हे सगळं सांगण्याचा या अभंगांमधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा संदेश यातून आपल्याला मिळालेला आहे. आणि या सर्व गोष्टींकडे आपल्याला एक वाङ्मय म्हणून पाहायचं आहे. श्री संत ज्ञानदेव श्रवणाला भक्ती म्हणतात. श्रवण ही सुद्धा एक भक्ती आहे, ऐकणं ही सुद्धा एक भक्ती आहे. आणि ती भक्ती आपल्याला कशी प्राप्त करायची आहे हे यातून आपण शिकणार आहोत. किंवा एखादं काम केल्यानंतर ते काम मी केलं हे आत्ताच्याही आपल्या जगण्यामध्ये, आत्ताच्याही आपल्या वागण्यामध्ये हे सगळे नियम आत्ताही लागू पडत आहेत. आत्ताही आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये याचा कुठेतरी अंतर्भाव झालेला दिसतो. आणि म्हणून आपल्याला याच्यापासून दूर जाऊन निष्कामपणे आपलं आयुष्य कसं जगता येईल हे सांगण्याचा हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हरिपाठातून आपल्याकडे त्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा की या अभंगांमध्ये आलेले शब्द, अभंगांमध्ये असणारं वाङ्मय सौंदर्य, अभंगांमध्ये असलेले नवीन शब्द, त्या शब्दांचे अर्थ एक मराठीचे अभ्यासक म्हणून आपण त्याच्याकडे पाहणार आहोत. आपण सर्वजण त्याच्याकडे अभ्यास म्हणून पाहत असताना त्या सर्व शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यामध्ये नेमकं मराठीचं कसं अमृत दडलेलं आहे ते बघत संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, या सर्वांनी आपल्या लेखनामधून संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी सांगितलेले सर्व विचार हे आजही आपल्याला काही ठिकाणी कसे पोषक ठरू शकतात याचा विचार आपण यातून करू शकतो. धन्यवाद.